अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 6 जून 2025 वार शुक्रवार या दिवशी आहे निर्जला एकादशी. या एकादशीच्या दिवशी आवर्जून ह्या दिव्यांचा खास उपाय नक्की करा, जेणेकरून तुमच्या आयुष्यातील अंधार जो आहे तो नक्कीच दूर होईल. निर्जला एकादशीला भीमसेनी एकादशी असं देखील म्हटलं जातं. भगवान विष्णूंच्या पूजेसाठी हा एक महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी अनेक भक्त हा कडक उपवास करतात आणि असं म्हटलं जातं की हे व्रत केल्यानं सर्व इच्छा देखील पूर्ण होतात आणि वर्षभरातील येणाऱ्या 24 एकादशींचं फळ देखील केल्याचं पुण्य मिळतं. तर या अशा महत्त्वाच्या एकादशीच्या दिवशी दिवा लावण्याचेही खूप महत्त्व आहे. तर तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. निर्जला एकादशीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. याला भीमसेनी एकादशी असंही म्हटलं जातं. हे व्रत भगवान विष्णूंच्या पूजेसाठी विशेष मानलं जातं. तर हे व्रत ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पाळलं जातं. या व्रतामध्ये भक्त संपूर्ण दिवस अन्न आणि पाणी वर्ज्य करतात आणि भगवान श्रीहरींची पूजा देखील करतात. या दिवशी विधिवत श्रीहरींची पूजा, त्याचबरोबर धूप दीप नैवेद्य अर्पण करतात. तर हे व्रत सुरू होण्यापूर्वी श्रीहरींचा नारायणांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण काही उपाय देखील या दिवशी नक्कीच करू शकतो, जेणेकरून आयुष्यातील जे काही संकट आहे, दुःख आहे ते नक्कीच दूर होईल. निर्जला एकादशीला धार्मिक महत्त्व तर आहेत आणि असं म्हटलं जातं की हे व्रत केल्यानं सर्व इच्छा देखील पूर्ण होतात आणि यासोबतच 24 एकादशींचं फळ देखील मिळतं. हे व्रत भगवान विष्णूंना पूर्ण शरण जाण्याचे प्रतीक मानलं जातं. या दिवशी बघा भगवान विष्णूंची पूजा करतात आणि कडक उपवास देखील करतात. तर या दिवशी दिव्यांचे काही उपाय देखील केले तर आयुष्यातील अंधार जो आहे तो नक्कीच दूर होईल आणि भगवान श्रीहरींचा आशीर्वाद जो आहे तो नक्कीच मिळेल. जिथे श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते, पूजा केली जाते, तिथे माता लक्ष्मी देखील ही प्रसन्न राहते. तिचा देखील तितकाच आशीर्वाद जो आहे तो राहत असतो. तर यंदा 6 जून 2025 वार शुक्रवार या दिवशी आहे निर्जला एकादशी. या दिवशी श्रीहरींसमोर एक दिवा लावा. निर्जला एकादशीला नारायणांसमोर तुपाचा दिवा आवर्जून लावा. हे इच्छित परिणाम देणारा हा दिवा आहे. बघा, त्यानंतर या दिवशी तुळशीजवळ म्हणजेच या दिवशी तुळशीच्या झाडाजवळ तूप किंवा अगदी तिळाच्या तेलाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा जी आहे ती निर्माण होत असते आणि ती सकारात्मक ऊर्जा कायम राहते. त्याचबरोबर निर्जला एकादशीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर म्हणजे जे मेन दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजा उंबरठ्यावर दिवा लावल्यानं घरातील सर्व नकारात्मकता जी आहे ती निघून जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि त्याचं शुभ फळ देखील मिळतं. त्याचबरोबर निर्जला एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्यानं पूर्वजांचे आशीर्वाद तर मिळतात आणि यामुळे जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी ज्या आहेत त्या देखील नष्ट होतात. निर्जला एकादशीला दिवा लावल्याने जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येते आणि यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते. आणि असंही म्हटलं जातं की हे उपाय भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि जीवनातील अंधार दूर करण्यासाठी एक प्रभावी मार्ग आहे. त्याचबरोबर दिवा लावत असताना एक बघा या दिवशी त्याचबरोबर बघा दिवसभरात तुम्हाला या मंत्राचा जप देखील करायचा आहे. अगदी बघा काही नाही शक्य झालं तर ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. त्याचबरोबर निर्जला एकादशीचा पूजेचा मंत्र असा आहे: शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं.
बघा, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. हा मंत्र जो आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि श्रीहरींची पूजा जी आहे ती करायची आहे, जेणेकरून श्रीहरींचा आशीर्वाद जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.